10व्या पर्वामधला पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. बँग ऑन टार्गेट गोलंदाजी. तरी या ठिकाणी सुरुवात जरूर करणार आहोत. एकदा गणपती बाप्पाच्या नावानं आपण एकदा घोषणा करूया. बोला गणपती बाप्पा. श्री गणेशाच्या पूजनानं या स्पर्धेला शुभारंभ. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कृष्णा सातपुते इज ऑन अ स्ट्राईक. सुनील लेफ्टी नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीच्या बहुलावरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सिद्धेश. पॉवर प्लेचं हे षटक जवळपास 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली अर्थातच सुमित ढेकळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय जबरदस्त लढत आहे. खऱ्या अर्थानं IPLचा सीझन देखील काही दिवसातच काही महिन्यांवरतीच येऊन टेपलाय आणि अगदी तसंच चित्र एखाद्या मेगा फायनलचं चित्र असावं ना. एकीकडे मुंबई इंडियन्स, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग. यावेळेला मात्र सन्मान दिलाय. सकाळचं सत्र आपण पाहतोय. या ठिकाणी हळूहळू दुपारच्या सत्रामध्ये आपण नक्कीच वळतो. दिवस रात्र फॉर्मॅट मधली ही स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर थोडीशी शांत खेळी या ठिकाणी. शांत सुरुवात संत सुरुवात असं म्हटलं जातं ना. निसर्गाचा नियम आहे. जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही शाळकरी विद्यार्थी देखील आहे. औचित्य आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस देखील आहे आणि या शाळकरी मुलांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जय मंगेश कुडाळकर साहेबांच्या माध्यमातून मात्र या शालेय विद्यार्थ्यांना केक देऊन आपण हा वाढदिवस सोहळा मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. हे वैशिष्ट्य आहे. खरं तर काय योगायोग आहे पहा ना. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यानं जर आपण पाहिलं तर आपल्या कामाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ठसा उमटवली आणि खऱ्या अर्थानं नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जनसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी तळागाळातील गोरगरिबांचा कैवारी म्हणून साहेबांची ओळख आहे. आणि आज योगायोग पहा या स्पर्धेचा शुभारंभ आणि साहेबांचा वाढदिवस देखील आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो आहोत. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. जोरकस फटका लगावण्याचा मानस प्रॉपरली टाइम करता आला नाहीये. मात्र सिंगल या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक क्रमांक 1 या ठिकाणी होत आहे समाप्त आणि धावा धावफलकावरती मात्र येत आहेत त्या बिनबाद 5 धावा. 6 चेंडूंचा सामना कृष्णा सरांच्या माध्यमातून केला गेला आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेत असताना मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे रिटर्न केली गेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 5 धावा. एक संत सुरुवात, एक सावध सुरुवात, एक शांत सुरुवात. आणि जसं मी मगाशी देखील म्हटलं की वादळापूर्वीची शांतता नसणार आहे ना. कारण या मैदानावरती धावा होतात आणि त्या धावांचा पाठलाग देखील होताना आपण पाहिलंय. भौगोलिक दृष्ट्या एक अतिशय सुसज्ज सोयी सुविधांनी युक्त असं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय आणि सातत्यानं या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी या विभागातील प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी एक लढणारा आपलासा आवाज अर्थातच विभागाचे दमदार आमदार आदरणीय मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत आणि कुमार जय मंगेश कुडाळकर साहेब युवासेना विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून आयोजित कुर्ला प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा दिवस रात्र या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते. खरं तर ज्या पद्धतीनं या स्पर्धांचं नियोजन केलं गेलंय एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम प्रमाणे लुक संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे टेक्निकचा वापर ताकदीपेक्षा खरं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलंय. गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर आणि थर्ड बॅट सीमारेखा पार चौकार. ताकद होती, नजाकत होती, कौशल्य होतं, सर्व काही पाहायला मिळालं या मागील चेंडूवरती. थर्ड बॅट रिझन मधून 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. कृष्णा सरांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार संघाला मात्र घेऊन जातोय 9च्या घरात. यावेळेला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 2 हाताळला जात आहे. गोलंदाज आहेत आनंद. खरं तर आपल्या संघाला आनंद देणारी गोलंदाजी या मैदानावरती आनंदाच्या माध्यमातून केली जाणार का
ऑक्शन प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती संघामध्ये स्थान आणि महत्व दिलं गेलं. यावेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस बीट केलाय क्षेत्ररक्षकाला आणि गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार, येतोय कृष्णा सातपुते, ब्रँडेड चौकार. या ठिकाणी 3 चौकार आतापर्यंत हळूहळू डोक्यावर काढायला आता सुरुवात केली आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर KPL सीझन 10 ची ही स्पर्धा कैफ 11 आणि विशाल 11 या दोन संघादरम्यानची लढत नाणेफेकीचा कौल जिंकला विशाल 11 संघानं. यावेळेला सरळ बॅटनं कमालीचं टायमिंग आहे, ताकद आहे, नजाकत आहे, फ्लॅट बॅटेड, हेड्स 6, पंचांचा इशारा, षटकार. पहिला षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळाला आणि काय कमालीचा षटकार खेचलाय. जणू आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांनाही मानवंदना आहे का की होय मी आहे या मैदानावरती अजूनही. 3 चौकार माझ्या बॅटमधून आले आहे आणि हा घ्या हा चौकार स्वागताचा या ठिकाणी षटकार खेचला गेलाय आणि हा षटकार मात्र थेट आमच्या मुख्य मंचाच्या समोर. काय कमालीची स्पर्धा, काय कमालीचा खेळ मैदानावरती, परंतु इथे प्रत्युत्तर दिला गेलाय. शरीराच्या दिशेने येणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं खिंडार पडतंय फलंदाजीला, फलंदाज बिग विकेट कृष्णा सातपुते, बॅक टू द पॅव्हिलियन. या षटकातील चेंडू झाले आहेत 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक. यस सर, धाबांचा विचार केला तर 11 चेंडूंचा सामना कृष्णा सरांनी केला आणि तब्बल 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं योगदान राहिलं या इनिंग मध्ये. 19 धावांचं, 11 चेंडू 19 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र स्वागत केलं जात आहे. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली आहे, परंतु इथून सुनील लेफ्टी आणि त्याच्या समवेत इनॅट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अली. इनॅट नंबर 3 अली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आनंद देणारा क्षण मैदानाच्या आतमध्ये ठरला विशाल 11 संघासाठी, कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो घेतला गेलेला निर्णय होता तो निर्णय काही अंशात अंगलट आलाय की काय अशी चिन्ह मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. कारण कृष्णा सरांची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहिली आणि ही बॅट आणखीन काही हाहाकार माजवणार त्या अगोदर आनंदनं मात्र आनंदमय धक्का दिला आपल्या संघाला आणि तितका सुरेख झेल मात्र टिपला. क्षेत्ररक्षक होते अभि आहे आणि अभिने मात्र पहिला विकेट खात्यामध्ये जमा केला. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पंचांकडे हलकीशी अपील, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 1 गडी बाद, 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात. 9.5च्या सरासरीने इथे धावगतीचा पाठलाग हा पहिल्या सत्रामध्ये केला जातोय. एक्झॅक्टली टार्गेट काय असणार याबद्दलची चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे. कारण ज्या विकेट जो मोठा अडथळा होता तो अडथळा मात्र दूर केलाय आनंदनं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी. कारण मगाशी आनंदानं विकेट घेतला त्यावेळेला अगदी आमच्या मुख्य मंचावरतून अतिथींच्या माध्यमातून देखील आवाज आला की हो हा डेंजर गोलंदाज आहे, अगदी डेंजर बॉलर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि त्या डेंजर बॉलरनं मात्र विकेट मिळवली ते कृष्णा सातपुते सरांची. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपल्याला संभवत आहे. सिद्धेश ऐवजी आता मात्र 3रा विकल्प वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय. खरं तर 8 षटकांचं हे पहिलं सत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा कुर्ला प्रीमियर लीग 2014 ते 24 हा प्रवास आपण या ठिकाणी पाहिला. मधली काही वर्ष कोरोनाच्या काळखंडामध्ये या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. या ठिकाणी सुबोधजी घडसे सर लालबाग मुंबई आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला मात्र तब्बल 12 चेंडूनंतर सुनील लेफ्टी सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. पण या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय की जितक्या सरळ बॅटनं तुम्ही धावा घेणार ना त्या धावा मात्र तुम्हाला धावफलकावरती सर्वाधिक महत्वाच्या असणार. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ करण्याचा हातखंड जणू या खेळाडूकडे. पहिला चेंडू पाहिलं, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी हळुवारपणे सिंगलनं मात्र त्यानं आपलं खातं खुलं केलंय. खरं तर
एक सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे आणि आपण नेहमी म्हणतो समालोचनाच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असतो की भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाताना पहिला चेंडू तुम्ही मिडल ऑफ द बॅट घ्या, ज्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती असेल आणि एक्झॅक्टली तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना, कारण कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी या दोन खेळाडूंवरती आहे. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अली आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सलामीला त्याच वेळेला आलेले सुनील लेफ्टी हे देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि इथून मात्र एका भागीदारीची गरज असेल. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. दोनही पॉवर प्लेची षटकं इथे समाप्त झाले, त्यामुळे क्षेत्रक्षण विखुरलेलं आणि या विखुरलेल्या क्षेत्रक्षणामध्ये मात्र तुम्हाला जर का धावक या ठिकाणी धावफलकावरती उभारायचे असतील तर त्याकरता तुम्हाला सातत्यानं धावफलक हालता ठेवणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेताना तो गोलंदाज आपसुकपणे दबावाखाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या दबावाखाली असताना तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि एक्झॅक्टली त्याच वेळेला काहीतरी चुका गोलंदाजाकडून होतात आणि ज्या चुकांचा फायदा मात्र तुम्ही ॲज अ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उचलायचा असतो. परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, जो निर्णय घेतला गेला होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा वळण देखील घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. पंच बाहेर निघतात, दोन्ही हात जमिनीलगत समांतर करताना मात्र अवांतर चेंडूचा होतो इशारा आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीनं का होईना धावा मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे. 1 गडी बाद, 22 धावा धावफलकावर. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे मात्र हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत असताना तब्बल 12 चेंडू वाट पाहावी लागली आपल्या संधीसाठी आणि मिळालेल्या संधीचं सोनं कशा पद्धतीनं केलं जातं हे सुनीलला वेगळं सांगणं गरजेचं नाहीये. थोडासा वेळ घेतला जातोय. 8 षटकांची ही लढत आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. जर्सी क्रमांक 14 गोलंदाज आहेत हितेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, लेग स्टिक वरती पिच होणारा आणि कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक दमदार षटकार. तर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी केक वाटपाचा कार्यक्रम केला जातोय. खरं तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून शाळकरी विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी केक वाटपाचा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी सन्माननीय जय कुडाळकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि या सर्व शालेय विद्यार्थ्यांना केक वाटून मात्र हा आनंदोत्सव हा वाढदिवसाचा अभूतपूर्व सोहळा मात्र या ठिकाणी संपन्न केला जातोय. तर जाऊयात आपण आमच्या डीजे कडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. आनंद आणि माणसं आहेत त्यांच्या तयार झालेली माणसं आहेत.
मंडपाचा कार्यक्रम करून या ठिकाणी हा आगळावेगळा अभिनव उपक्रम मात्र सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत असताना जाऊयात मैदानाच्या दिशेनं. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. दोनही एंडनं 2 चेंडू वापरण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांना घेतलाय, कारण 8 षटकांची लढत आहे आणि दोनही एंडला वेगवेगळा चेंडू वापरला जातोय. यावेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस पाहूया. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स एंड टू द फिनिश. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार सुनीलच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकारानं पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते आणि त्याचा जो दबाव आहे तो प्रेशर रिलीज करणारा हा चौकार मात्र सुनीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक घातक डावखोऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या मैदानाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष ऍडव्हान्टेज आहे आणि खास करून दुपारच्या सत्रामध्ये. परंतु फलंदाज सुनील ज्या पद्धतीचा खेळ मैदानावरती साकारतोय ना, मी म्हणेन आता अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलाय, बरसतोय. पंचांचा इशारा. इट्स अ 6 फ्लॅट बॅटेड. आणखीन एक दमदार षटकार. षटकारानं संघ पुढे सरकला. एक उंच भरारी घेताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आनंद आपल्या वैयक्तिक स्पेल मधील दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळत असताना आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं प्रशांतजी पुजारी कळंबोली जे गेली 4 ते 5 वर्ष सातत्यानं 5 पर्व सातत्याने या स्पर्धेशी जोडले गेले. त्याचबरोबर सागरजी सावंत सर व्हॉइस ऑफ कुर्ला ज्यांना काही क्षणातच आपण या ठिकाणी ऐकणार आहोत आणि अगदी त्याच वेळेला फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील पाहू शकता. हाफ मार्क 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावा धावफलकावरती आल्यात 40 एक्झॅक्टली 10 रन्स फॉर ओव्हर या सरासरीनं इथे मात्र धावा बनवल्या गेल्यात. ओमी मैदानाच्या आतमध्ये आलेत. कैफ 11 संघाचा जर आपण विचार केला तर कैफ 11 संघ सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कृष्णा सातपुते आणि सुनील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. 11 चेंडूंमध्ये 19 धावांचं योगदान देत असताना 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि 19 धावांचं आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर पहिली विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करताना संघ पाहायला मिळेल. परंतु सुनीलचं देखील कौतुक करावं लागेल. सुनीलनं ज्या पद्धतीचा खेळ मैदानावरती साकारलाय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार 1 चौकार आणि 3 एकेरी स्वरूपाच्या धावा पाहायला मिळाल्यात. खरं तर डॉट बॉल पर्सेंटेज ही सर्वाधिक डोकेदुखी ठरली आहे फलंदाजी करणाऱ्या कैफ 11 संघाला. तर गोलंदाजीच्या बोगल्यावरती मात्र आपण पाहतो किशन देवेंद्र आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस. फटका फसलाय. सुनील सारखी मोठी शिकार किशननं पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्या जाळ्यामध्ये ओढली आहे आणि काय कमालीची सुरुवात केली आपल्या स्पेलला. पहिल्याच चेंडूवरती या खेळाडूनं मात्र दिलंय गवगवीत यश. जो खेळाडू पहिल्या चेंडूपासून 4 षटक तब्बल मैदानावरती उभा होता त्या सुनीलला मात्र धाडलाय माघारी आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. या दरम्यान आपण पाहतोय की जय कुडाळकर साहेबांचं देखील पुन्हा एक बार आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी शुभागमन होत असताना आणि त्यांच्या समवेत तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे वसीम बम्माई. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकल स्टार अपकमिंग टॅलेंट या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल आणि या खेळाडूवरती मात्र काय जबाबदारी दिली संघनायकाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं. बम्माई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा बोल.
तर षटक क्रमांक 5 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एकूण धावांचा विचार केला आता धावगतीला कुठेतरी ब्रेक आलाय. सागर आमच्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत आणि त्यांचा आवाज मात्र आपण अंतिम 3 षटकामध्ये जरूर ऐकणार आहोत. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बम्मई मात्र आल्या आल्या मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात गमावतोय आपली विकेट. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. वासिम अर्थातच बम्मई बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर सागर आल्या आल्या अशा प्रकारचे मोठे फटके खेळणं आणि तेही आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर अशा प्रकारचे फटके खेळणं हे थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेटमध्ये तुम्हाला संयम, क्रिकेटमधील टी हा तुम्हाला टेम्परामेंट दर्शवतो आणि टेम्परामेंट मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू राखतो ना तो खेळाडू सर्वोत्तम खेळ हा मैदानावरती नेहमीच साकारतो. इथे आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. बम्मई बाद झालेत. एकूण धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतो 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 मिनिटांचा अवधी असेल. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करायची आहेत. नवीन फलंदाज ओमकार सावंत अर्थातच ओमी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे कायम राखण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित मगाशी ज्यावेळेला सुनील बाद झाले त्यावेळेला ओमी मैदानाच्या आतमध्ये येतो की काय, कारण त्यावेळेला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे गोलंदाजावरती थोडंसं दबाव निर्माण करणारं असतं. परंतु थोडासा बदल केला गेला. मुंबईला इथे संधी दिली गेली. एक युवा टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. यावेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये होतीये चूक आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण नक्कीच वाट पाहणार आहोत. कारण चेंडूवरच्या जे पकड होती ती पकड थोडीशी ढिली झाली आणि अगदी क्लोज टू द बाउंड्री रूफ आपल्याला पाहायला मिळालं. पंचांच्या इशाऱ्याची आपण आणखीनही वाट पाहूया. या सेटचा 4 पंचांचा 4 धावांचा इशारा होता कारण बाउंड्री लाईनला चेंडूला टच केला होता आणि त्यामुळे पंचांचा इशारा मात्र इथे चौकाराचा येतोय. आमचे स्वयंसेवक आमचे आयोजक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोणत्याही संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा कोणत्याही संघाला त्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता मात्र घेतली गेली आहे. आणि अगदी की त्याच वेळेला खेळाडूंना देखील सांगितलंय क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स असं म्हटलं जातं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. आजकालच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये या चेंडूचा सर्वाधिक वापर केला जातो. इथे फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. किशन देवेंद्रचा जर आपण विचार केला तर सातत्यानं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. विविध व्यावसायिक संघांमध्ये या खेळाडूचा समावेश आपण पाहतो आणि अगदी या सिच्युएशनला कशा प्रकारची गोलंदाजी सर्वाधिक प्रभावी ठरू शकते याचं उत्तम उदाहरण मात्र पहिल्या चेंडूवरती त्यानं घातक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. 5 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या 46. येणाऱ्या 3 षटकांमध्ये क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडू फळीचं युद्ध आणि या येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती होतोय बदल. आमच्या समोर या ठिकाणी जोडले जात आहेत. तर प्रशांत पुजारी यांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. उनके हाथ में दे, दूसरों को दे मत.
सुंदर फलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकार सावंत एक चांगलं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय आज कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ज्याची साऱ्यांना आतुरता असते. कुर्ल्याच्या या क्रीडा रसिकांना पर्व आहे धावं, पण अभिमानाचं स्वाभिमानाचं. नक्कीच कुर्ल्याच्या क्रीडा रसिकांसाठी ही मेजवानी असते. नक्कीच इम्रान खान आणि अनिल राठोड यांचं मोलाचं सहकार्य. आणि पहा आल्या आल्या सिद्धूला नक्कीच षटकारानं स्वागत केलंय. अली आपल्या फलंदाजीचा नजारा दाखवतोय, कारण आपल्या या कुर्ल्यातल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला जातो KPLच्या माध्यमातून. आणि नक्कीच एक चांगलं सहकार्य लाभलंय युवा सेना विभागाधिकारी. नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षाचं नक्कीच या कुर्ला नगरीत, ज्यांना आपण आमदारकी म्हणून आपले मंगेश भाऊ आणि त्यांचेच चिरंजीव आज युवा सेनेचे विभागाधिकारी. आणि पहा इथं षटकाराने पुन्हा स्वागत केलं जात आहे सिद्धूला. आज बुलाई केली जाते सिद्धूची. नक्कीच सिद्धूला काहीतरी करावं लागेल. आपल्या गोलंदाजीचं ही परीक्षा असते. नक्कीच साऱ्या क्रीडा रसिकांना KPLचं YouTube माध्यम तुम्हाला पाहायला मिळेल. साऱ्यांनी मोबाईल ऑन करून फोर्स 1 लाईव्ह यावर आपल्याला ही आपली मानाची स्वाभिमानाची कुर्ल्यातल्या क्रीडा रसिकांच्या पर्व आहे धावं स्वाभिमानाचं. नक्कीच परंतु यावेळी काहीतरी वेगळं आहे. नक्कीच या YCC कमिटीचं मी धन्यवाद देतो, कारण या YCCनेच माझ्यासारख्या एका समालोचकाला ओळख मिळाली. इम्रान खान अनिल दादा राठोड यांचंही मी स्वागत करतो, कारण युवा समालोचकांना इथं संधी मिळते. त्याचंच नाव KPL आहे. बघा सिद्धू आपलं टॅलेंट दाखवतोय, कारण तोही एक चांगला युवा गोलंदाज आहे, आपल्या कुर्ल्याचा आहे. नक्कीच कुर्ल्याची ही स्वाभिमानाची प्रीमियर लीग पाहतोय. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल KPLच्या माध्यमातून. 65 धावा झाल्यात. 6वी ओव्हर चालू आहे. 8 ओव्हरचे सामने असतील. आणि आज अली आज दाखवतोय माझ्यात नक्कीच अलीची ताकद. नक्कीच सुबोध गडसी सर एक चांगल्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाराने शेवटही केला, कारण अलीला आज काहीतरी करावं लागेल. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 धावा झाल्यात. आणि एक वैशिष्ट्य आहे, 8 ओव्हरचे सामने होणार आहेत. आणि दिवस रात्र पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये नक्कीच एक ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना आज महाराष्ट्रात ओळख मिळाली. नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांचा 60वा वाढदिवस. ठाण्याचे सुपुत्र आहेत, परंतु महाराष्ट्राला राजकारणात नक्कीच एक असा दबदबा राहिला. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस आहे. नक्कीच साहेबांना दीर्घायुष्य लाभू दे आपल्या कुर्ला नगरीमध्ये. नक्कीच साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या कुर्ला विभागाचे आमदार म्हणजेच मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे कुर्ल्याचे युवा सेना विभागाधिकारी जय मंगेश कुडाळकर, नक्कीच कधी हाक द्या हाकेला धावून जाणारा आपला आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे तेच मंगेश भाऊ. चला सामन्याकडे वळूया. आणि आज ओंकारने पूर्ण क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु षटकार आला पहिल्याच चेंडूवर. किसन देवेंद्र एक व्यावसायिक क्रिकेट मधील हे खेळाडू आहेत, परंतु आज कुर्लाकरांना काहीतरी वेगळं दिलं जात आहे KPLच्या माध्यमातून, कारण व्यावसायिक संघातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजीचा नजारा ओंकार सावंत. आज अली बघा काय रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली. ओंकार आणि अली एक अलीसाठी तर टाळ्या वाजल्याच पाहिजेत, कारण चांगली फलंदाजी करतोय, परंतु त्याला साथ ओंकारची आहे. किसन देवेंद्र एक ऑलराऊंडर. ओंकार
ओंकार सावंत एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, परंतु चांगली फलंदाजी करतोय. आज पहिला दिवस आहे. 83 धावा झाल्यात, 83 रन्स. पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर होणार, कारण कुर्ला प्रीमियर लीग तुम्हा आम्हा साऱ्यांना ज्याची आतुरता असते, KPL म्हणजेच कुर्ला प्रीमियर लीग ज्याची साऱ्यांना आतुरता असते, आज आपल्या नक्कीच 3 दिवस चालणार आहे कुर्ल्याचा फेस्टिवल, ज्यांनी आपल्याला सुरुवात करून दिली. प्रशांत पुजारी, कळंबोलीचा आवाज आम्हा कुर्लाकरांना पाहायला मिळतो. नक्कीच प्रशांत सरांचं स्वागत असेल या कुर्ला प्रीमियर लीग मध्ये. सुंदर फलंदाजी ओंकार. क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं, कारण दोन्ही बॅट्समनचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. कारण अली चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी काहीतरी करायचंय आणि एक वैशिष्ट्य आहे. 8 संघ आहेत, 8 टी शर्ट जर्सी, जसं काही आपण IPL पाहतोय. आज कुर्लाकरांच्या या युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं कारण म्हणजेच शिवसेना नावाचं हे आपल्याला वादळ नेहमी महाराष्ट्रात पाहायला मिळतं, परंतु आपला कुर्ला नेहमीच आघाडीवर राहिलाय आणि KPLच्या माध्यमातून पंचांनी आपले दोन्ही हात वाईट घोषित केलाय आणि ही अतिरिक्त धाव संघाची वाढती धावसंख्या 85 धावा झाल्यात. पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर होतोय. ओंकारने कॉल दिला आणि पहा अलीनेही नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल, फ्री हिट. पाहूया फ्री हिटला काय होतं. ओंकार त्याचा किसनचा गोलंदाजी आहे. किसन देवेंद्र म्हणजेच एक व्यावसायिक संघातला हा ऑलराऊंडर आहे. पाहूया ओंकार त्याचा सामना करतोय, परंतु क्रीडा रसिकांची गर्दी वाढत चालली आहे. परंतु एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल. अठ्ठ्याऐंशी धावा झाल्यात, 88 रन्स झालेत, परंतु आपले मान्यवरही क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण प्रत्येकाला क्रिकेटचा खेळ हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक क्रिकेट म्हणजे आनंद देतो. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा साऱ्यांना एकत्र आणतो. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि पहा उंच मारलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये काहीच गडबड झाली नाही, कारण ज्याच्या नावाचा दबदबा पुऱ्या महाराष्ट्रात आहे तो आपल्या मुंबईचा बाहुबली, ज्यानं नाला सोपाऱ्यातून क्रिकेट चालू केलं आणि तुम्हा आम्हा साऱ्यांना नक्कीच टेनिस क्रिकेटचा बाहुबली. नक्कीच क्षेत्ररक्षण सुंदर झालं आणि इथं कॅच. 7 ओव्हरची समाप्ती झाली. 88 रन्स झालेत. पाहूया नवीन फलंदाज येतोय, ज्यानं कुर्लाकरांना नक्कीच ज्याचं या क्रिकेट खेळावर प्रेम राहिलं तो रोहन नक्कीच एक चांगला टॅलेंटेड क्रिकेट खेळणारा हा युवा खेळाडू आहे. पाहूया आपला संघ अडचणीत आहे. शेवटची ओव्हर आहे. कुर्लाकरांचा फेस्टिवल, कुर्ल्याची दिवाळी. कुर्ला फेस्टिवल म्हटलं KPL म्हटलं की कुर्ला प्रीमियर लीग पर्व आहे. धावं तुमच्या आमच्या स्वाभिमानाचं आहे, कारण अभिमानानं सांगा आपली कुर्ला प्रीमियर लीग वर्ष 10 नॉन स्टॉप 10 वर्ष चालणार ही अशी नक्कीच मुंबई नगरीमध्ये आज पहिल्यांदा सांगावं आम्हालाही अभिमान आहे, कारण आपली कुर्ला प्रीमियर लीग. परंतु सहकार्य ज्यांनी केलं त्यांचं खरोखर आभार मानावं लागेल, कारण दिवस रात्र मॅच चालणार आहे. कारण आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस आहे. नक्कीच साहेबांना दीर्घायुष्य लाभू दे. आणि या नवीन गोलंदाज येतोय राजू, नक्कीच काहीतरी टॅलेंट असणार, कारण बरेच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळाची सेवा केली. नक्कीच राजू सरांचं आज क्रिकेटवर आज काहीतरी जादुई फिरकी करावी लागेल, कारण ओंकार सारखा एक टॅलेंटेड फलंदाज आहे समोर. शेवटची ओव्हर आहे 1 इनिंगची. नक्कीच 8 ओव्हरच्या मॅच आहेत.
आणि ओमकारनी का मला संघात घेतलंय, का माझी जागा बनवली आहे, आणि या षटकाराने नक्कीच पंचांचा इशारा येतोय. आणि धावा झाल्यात 94 धावा फक्त. नक्कीच एक आजच्या दिवसातली पहिली मॅच आहे. 3 दिवस चालणार आहे कुर्ल्याचा फेस्टिवल KPL. आणि 100 धावा होत आहेत. ओमकारच्या फलंदाजीने हॅट्रिक होते का पाहूया. सारे युवा खेळाडू आज चला काय होणार. पहिली मारणार का ओमकार षटकार पाहूया. 2 षटकार मारलेत. राजूचा समाचार घेतला जातोय परंतु काहीतरी त्यांना मार्गदर्शन केलं जाईल, कारण किसन देवेंद्र ज्याला आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतो. 100 धावा झाल्यात पूर्ण 100. नक्कीच पहिलीच मॅच. परंतु हॅलो 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 112 धावा कुठल्या आहेत, कारण एक चांगली फलंदाजी केली. ओमकारसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. नक्कीच एक चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. कैफ 11 नक्कीच या पुढील आपल्याला समालोचनाचा आवाज ऐकावा लागेल. प्रशांत पुजारी ज्यानं क्रिकेटवर नक्कीच आमच्या कुर्लाकरांवर प्रेम केलं, प्रशांत पुजारी सर कळंबोली मधून नक्कीच आपला एक गोड मधुर आवाज कळंबोली विभागातून आमच्या या कुर्लाच्या क्रीडा प्रेमींना नक्कीच प्रशांत पुजारी सरांचं यानंतर समालोचन असेल. नक्कीच सर आमच्या या कुर्ल्यातल्या क्रिकेटवर असंच प्रेम राहू द्या. परंतु त्यांच्याबरोबर प्रवीण अर्जुने सरांचं आहे.
तर चला विनंती असणार आहे कुर्ला स्पार्टन्स आणि त्याचबरोबर राजेश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी आणि प्लेइंग 11 मोस्ट इम्पॉर्टंट तुमची प्लेइंग 11 असणार आहे त्यामुळे प्लीज आपण यायचं लवकर 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 राजेश 11 आणि कुर्ला स्पार्टन्स. तर थँक्यू सो मच सागर ज्यांना आपण ऐकलं लोकल आवाज आहे आणि सातत्याने आपण पाहतोय की अगदी कुर्ला सीझन 3 मध्ये ओळख झाली होती आणि तिथून मात्र ही ओळख सीझन 10 पर्यंत आली. त्यांचा आभार व्यक्त करूयात आणि लगेचच पुढच्या सत्राकडे तुम्हाला घेऊन येतो. परंतु आपण व्यासपीठावरती पाहतोय जिथं नुकतंच शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. अर्थातच असंख्य तरुणांचं ऊर्जेचं माहेरघर आणि असंख्य तरुणांच्या हक्काचा आवाज ज्यांना संबोधलं गेलं. अर्थातच जयजी कुडाळकर साहेब हे आमच्या व्यासपीठावरती आहेत. मित्रांनो कुर्ला परिसराचा विकास ज्या वेगाने होतोय आणि कुर्ला परिसरामधील जनसामान्यांचे प्रश्न ज्या गतीने मार्गी लावले जात आहेत याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर कार्यसम्राट दमदार आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे आणि त्यांचे सुपुत्र अर्थात ज्यांनी मात्र राजकारणाच्या पटलावरती पाय ठेवलेला आहे आणि बघता बघता आपण पाहतो की असंख्य कुर्ला मधील तरुण वर्ग यांच्या गळ्यातल्या ताईत जो चेहरा बनलाय अर्थात जयजी कुडाळकर साहेब हे आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. स्टार आयकॉन आणि त्याचबरोबर लोकल आयकॉन दोघांनी यायचे टॉस साठी राजेश 11 आणि त्याचबरोबर कुर्ला स्पार्टन्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल तुमचा लोकल आयकॉन स्टार आयकॉन दोघांना घेऊनच तुम्ही टॉस साठी यायचं. तत्पूर्वी एक जरुरी निवेदन असणार दोन्ही टीम्स आपण येत असताना तुमची प्लेइंग 11 देखील आमच्या बरोबर घेऊन यायचे तुमच्या बरोबर घेऊन यायचे आमच्याकडे कारण की या स्पर्धेचा नियम आहे की तुमच्या टीम मध्ये जे 16 खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूला किमान एकदा तरी संधी भेटणं अनिवार्य आहे. त्यामुळे प्लीज सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की येताना प्लीज कृपया करून प्लेइंग 11 आपण घेऊन यायचे. तर जरूर आभार व्यक्त करूयात आपण YCC कुर्लाचं कारण की संपूर्ण आयोजन करत असताना मात्र या तरुणांनी प्रचंड मेहनत घेतली आणि खूप खूप आभार व्यक्त करूयात इम्रान भाईंचं आणि आभार व्यक्त करूयात अनिलजी राठोड साहेबांचं. एक स्वप्न त्यांनी देखील पाहिलं होतं या विभागातील स्थानिक खेळाडू आणि या स्थानिक खेळाडूंना खेळण्यासाठी एक हक्काचं प्लॅटफॉर्म हे भेटलंच पाहिजे आणि हे भेटत असताना मात्र कुर्लामधील जे टॅलेंट आहे ते टॅलेंट टेनिस पटलावरती आणण्यासाठी कुर्ला प्रीमियर लीग हे हक्काचं प्लॅटफॉर्म बनवू शकतं का या उद्देशाने या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि बघता बघता 10वं पर्व आज मात्र आपण एन्जॉय करतोय. खूप काही दिलं या कुर्ला प्रीमियर लीगने खूप मोठमोठे खेळाडू या कुर्ला प्रीमियर लीगच्या प्लॅटफॉर्मवरून तयार झालेत आणि आज जे मात्र कुर्ल्याचं प्रतिनिधित्व करत आहेत टेनिस पटलावरती त्या सर्व युवकांना पुन्हा एकदा घेऊन जाऊयात. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महाकुंभ मेळा कुर्लाचा त्योहार अर्थात फेस्टिवल कुर्ला प्रीमियर लीग कडे. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मित्रांनो प्राईड ऑफ कुर्ला ज्याला संबोधलं गेले अर्थातच ओंकार देसाई टेनिस पटलावरची सर्वाधिक मोठी देणगी जर का मुंबईने दिली असेल ना तर ती म्हणजे या कुर्ल्याचा ओंकार याला विसरून चालणार नाहीये. आणि ब्रँड अँबॅसिडर म्हणून कुर्ला प्रीमियर लीगचं सातत्याने आपण ओंकारला पाहतोय आणि हा ओंकार सकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित होता. आज देखील त्याला आपण खेळताना पाहणार आहोत परंतु आसपासच्या परिसरामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत तिथे मात्र तो बिझी आहे आणि जेव्हा त्याला वेळ भेटेल तो जरूर आमच्याशी जोडला जाणार. परंतु सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हटलं तर पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला मित्रांनो आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 112 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि चेस मास्टर म्हणून त्याला संबोधलं गेलं अर्थात सुमित ढेकळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि सुमित जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो ना तेव्हा त्याच्या विरुद्ध जेव्हा असा स्कोर असतो ना त्यावेळेला मात्र सुमितचा टेम्परामेंट काय आहे हे आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि तोच टेम्परामेंट आज पुन्हा एकदा या कुर्ला नेहरू नगरवरती पाहायला मिळणार का. इथून जर सांगायचं म्हणलं तर काही वर्षांआधी अशी एक क्रीडा स्पर्धा इथे झाली होती ओपनची ज्याच्यामध्ये प्रथमच डिंडोंग संघ आला होता. विजय पावलेला तेव्हाच कुर्लावासियांनी पाहिलं होतं कृष्णाला पाहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये डिंडोंग संघाने विजेतेपद पटकावलं होतं. तो नगरसेवक आय थिंक चषक होता परंतु त्याच्यानंतर जर कृष्णा कधी आला असेल या मैदानावरती तर तो म्हणजे आजचा दिवस आहे.
तर होते सामन्याला सुरुवात. मुजीब राईट ओव्हर द विकेट. तर प्रताप शेट्टी सर यांचा देखील शुभागमन यावेळेस मात्र होतोय. तर मातीचा खेळ म्हणून ज्याला पाहिलं गेलं आणि महाराष्ट्राची खूप मोठी देणगी आहे कुस्ती आणि कबड्डी, आणि याच कबड्डीचे प्रशिक्षक अर्थात प्रतापजी शेट्टी सर, या वेलकम असेल तुमचं सहर्ष स्वागत करतो आम्ही. तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज मुजीब आलेत. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक महागडा खेळाडू ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त बोली लावली गेली असा मुजीब मात्र मैदानाच्या आतमध्ये. बघा, सर्वांना असं वाटलं होतं झुबेर, माफ करा झुबेर आहे. लोड फुटा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. वाडी श्लोकमच्या क्षेत्राला टार्गेट केले गेले. मैदानाच्या आतमध्ये आलाय कळंबोली प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सतीश थोरात आज त्याच्या घरच्या मैदानावरती KPL कुर्ला प्रीमियर लीग खेळतोय. थोड्या दिवसाआधी मित्रांनो मागच्याच रविवारी या खेळाडूला मात्र सन्मानित केलं होतं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कळंबोली येथे, आणि आल्याला मात्र आपलं जोहर दाखवतोय. आपलं नशीब आजमावत असताना मात्र सुरुवात केली आहे चौकाराने. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा टेक लोटांगण घातलंय. चेंडूला भिरकावून लावले फाईनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तर मित्रांनो, आपण पाहतो की वसीम साहेब, वसीम मापारी 171 शाखा प्रमुख यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. तर वसीम भाई आइए, आपका भी तहे दिल से स्वागत सन्मान करना चाहिए, मंच की शोभा बढ़ाइए. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते आणि कुर्ल्याचा सन्मान म्हणून ज्यांना पाहिलं जातं, आता प्रताप शेट्टी सर यायचे, आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत का, आणि लोकल आयकॉन त्याचबरोबर मुंबई ओपन आयकॉन दोघांना विनंती असेल की आपण दोघं यायचे आणि आपण टॉस कॉम्बॉक्स मध्ये करणार आहे. प्रताप सरांना विनंती असेल, प्रताप सर यायचं, आलेत का? जय सर यायचं, आपण देखील जय सरांना देखील विनंती असेल की आपण यायचं. आणि पहिली ओव्हर झाली आहे तर दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण. प्रताप सर या, आपण या. श्रेयस, दीपक या, आपण लोकल आयकॉन विथ ओपन आयकॉन. फरदीन यायचं, फरदीन आणि फईन. तर नक्कीच आपण पाहतोय. एक मिनिट प्रताप सर इथे या, इथे थांबा, स्क्रीनवरती या. फईम आमच्याबरोबर जोडले गेलेत, वेलकम फईम. फरदीन यायचं आपण. तर टॉस मात्र इथे घेतला जातोय. प्रताप सरांची शुभाचे कॉल कुणाचा असणार आहे? दीपकचा असणार आहे. अबी 11 कुर्ला स्पार्टनचा कॉल आणि छापा आलाय. तर दीपक या आपण पुढे. टॉस जिंकलात, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग फर्स्ट.
फिल्डिंग तुम्ही घेतल्यात कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? बघू सर, मोर दॅन नाही, लेस दॅन 100. ओके, थँक्यू सो मच. तर श्रेयस थोडंसं पुढे यायचं, तुमच्याशी आम्ही बोलणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचा धन्यवाद व्यक्त करतो, या स्पर्धेसाठी तुम्ही वेळ दिलात. कसं वाटते कुर्ल्याला आल्यानंतर? खूप छान वाटतंय. सर्वात मी अभि तर थँक्यू बोलेन की त्यांनी मला संधी दिली ते खेळायची, आणि खूप खरंच चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, तर खेळायला मजा येईल. तर एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर इम्रान भाई आणि अनिल साहेबांची ही संकल्पना आणि या स्पर्धेचे प्रणेते जय साहेब आमच्या समोर जोडले गेलेत. एकंदरीत यांच्या या प्रयत्नांना काय शुभेच्छा द्याल तुम्ही? नाही, खरंच खूप शुभेच्छा असेल सर्वांसाठी, कारण त्यांनी एवढं खूप मेहनत घेतली टुर्नामेंटसाठी, तर नक्कीच यशस्वी होईल टुर्नामेंट. थँक्यू सो मच. हे होते आमचे षटकार किंग श्रेयस कदम. त्याच्यानंतर फहीम थोडंसं बोलावं लागेल. फहीम, पहले बल्लेबाजी आपके मिली है आपको, तो क्या टारगेट सेट करना चाहोगे? जैसा स्टार्ट होगा मैच वैसा देखेंगे, कैलकुलेशन के हिसाब से खेलेंगे. ओके, थँक्यू सो मच. तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीम्सला लिहत. थँक्यू सो मच. तर एक फोटो सेशन घेतला जाईल. चला लहान मुलांनी बाजूला व्हायचं, कारण मॅच चालू आहे. तर थँक्यू सो मच. धन्यवाद प्रताप सर, जय सर, आणि त्याचबरोबर अनिल भाई, त्याचबरोबर राजेश भाई यांनी सर्वांचा आभार व्यक्त करतो. प्लेइंग 11 दोन्ही टीम्स प्लीज द्यायचे आपल्याला. तर टॉस इथे झालेला आहे आणि सामन्याला थोड्याच वेळात कॉमेंट्रीला सुरुवात होईल. मी ऐकलेलं की आमची पण आवाज जरा कडक पाहिजे आम्हाला. तर 37 धावा स्कोअर कार्डवरती आलेल्या आहेत मित्रांनो. 113 धावांचा पाठलाग करायचा. चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये सुमित डेकले, ज्याला सर्वाधिक टेम्परामेंट असलेला खेळाडू म्हणून सातत्याने संबोधले गेले, आणि 113 धावांचा पाठलाग करत असताना काय स्ट्रॅटेजी असणार आहे सुमितची ही आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्त स्कोअर कार्डवरती आले 37. या दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती आमच्या शिवसेनेचे धडडीचे कार्यकर्ते अर्थात पुनीतजी रंगरास हे आलेले आहेत, युवासेना सहसचिव मुंबई, आणि त्याचबरोबर आपण पाहतो वसीमजी मापारी साहेब 171 वॉर्ड शाखा प्रमुख हे ते उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. तर येणारी पुढची मॅच राजेश 11 विरुद्ध कुर्ला ही टीम, आणि त्यांच्या विरोधात मात्र आव्हान असणार राजेश 11 संघाचं. ऑप्शन मध्ये राजेश साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने एक खेळाडू मात्र आपल्या टीम मध्ये घेतलाय, आणि एकंदरीत सांगायचं म्हणलं तर सर्व टीमचे 10-10, 8-8 खेळाडू झाले होते, परंतु राजेश साहेबांनी एकही खेळाडू विकत घेतला नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी खेळाडू घ्यायला चॉईस करायला चालू केली ना, त्यावेळेला मात्र एक चांगला संघ, एक बॅलन्स संघ त्यांनी जरूर बनवलाय, आणि त्यांची संपूर्ण ताकद आज मात्र पणाला लावलेली आपल्या जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की विशाल 11 विरुद्ध कैफ 11 ही मॅच चालू आहे,
आणि गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज कृष्णा सातपुते. टेनिस क्रिकेटचं सर्वाधिक मोठं योगदान जर कुठल्या खेळाडूने दिले असेल तर तो म्हणजे सध्याच्या घडीचा कृष्णा सातपुते हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आणि या खेळाडूवरती एखादी आख्यायिका लिहिली जावी एवढं मोठं क्रिकेटिंग करिअर आणि एवढं मोठं योगदान या खेळाडूने दिले. मित्र असंच म्हणेन की एखादं पुस्तक जर का कृष्णावरती लिहिलं गेलं तर त्या पुस्तकाची पानं कमी पडतील एवढं मोठं क्रिकेटमध्ये योगदान टेनिस पटलावरती या कृष्णाने दिले. अक्षरशः आपल्या मेहनतीच्या बळावरती आणि आपल्या कष्टांवरती या खेळाडू मात्र सुवर्ण अक्षराने आपला कालखंड लिहिलाय. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा इतिहास वाचला जाईल ना त्या वेळेला मात्र अंगावरती शाळे आणि डोळे पाणावून जातील एवढा चांगला प्रवास या कृष्णा सातपुतेचा राहिलाय. आयटम ओव्हर द विकेट कृष्णा. यावेळेस मात्र फायनल टार्गेट केले गेले सतीश थोरात. यावेळेस मात्र आपण पाहतोय की आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या अतिशय चांगल्या लय मध्ये दिसत आहेत, फॉर्म मध्ये दिसत आहेत. ऑन द नीज आले, चेंडूला मात्र लॉफ केलाय फाईनच्या दिशामध्ये. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बघा सतीश थोरात, थोड्याच वेळा आधी मी उल्लेख केला होता सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून या पारितोषिकाने सन्मानित केले गेले. करिअरच्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हेच अनाउन्स केलं. तर फलंदाज इथे मात्र बाद होतात सतीश थोरात. पहिली मोठी सफलता इथे मात्र कृष्णाला प्राप्त होते. बघा कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी कुर्ला रसिक सकाळी 8 वाजताच या मैदानावरती आले होते. प्रत्येकाला पाहिजे होते की कृष्णा आज काय कसा खेळेल, कशा प्रकारची त्याची फटकेबाजी असेल. कृष्णाने थोडंसं नाखुश केलं. पहिल्या इनिंग मध्ये तो लवकर आउट झाला, परंतु गोलंदाजीसाठी जेव्हा त्याला संधी भेटली त्यावेळेला मात्र माझ्याकडे असलेली कला काय आहे, माझ्याकडे असलेली गुणवत्ता काय आहे, फलंदाजीमध्ये जरूर मी काही देऊ शकलो नाहीये, परंतु संघाची प्रायोरिटी काय आहे हे त्यांनी ओळखले आणि पहिलाच ब्रेक थ्रू इथे मात्र दिलाय. पहिली मोठी सफलता सतीश थोरात मैदानाच्या बाहेर. बावीस धावांचं योगदान इथे मात्र सतीश थोरात यांनी स्कोर कार्ड वरती लिहिलं. 8 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि काय अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी सुरुवातीच्या क्षणाला जरूर दिली आहे. पुन्हा एकदा कृष्णा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, थोडासा ऑफ कट करतायत. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळसा घेतोय आणि ज्यामुळेच की काय फलंदाजांना ही लाईन थोडीशी अवघड जाते की काय म्हणावं लागेल, परंतु चांगला निर्णय म्हणावा लागेल. यावेळेस महान यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय मधल्या फळीमध्ये वनडाऊनच्या पोझिशन मध्ये महान यांना पाठवलं गेलं. तर बघूयात महान कशा प्रकारे योगदान देते. चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील किशन देवेंद्र सारखा तडाखेबंद विस्फोटक फलंदाज यांच्या पारड्यामध्ये ठेवला गेलाय आणि किशनचा वापर संघाचे संघनायक कशा प्रकारे करतील हा येणारा वेळ जरूर सांगेल. सुमित विरुद्ध कृष्णा. बॅकफुटला गेले. यावेळेस मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला स्टेअर करतायत. पॉइंट मधून चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. एक धाव जरूर भेटेल. बघा सुमितला माहिती आहे कृष्णाचं हे षटक थोडंसं शांत राहून थोडंसं संयमाने जर का ढकललं गेलं आणि उर्वरित षटकांमध्ये गोलंदाजांवरती जर का प्रहार केले गेले तर तो धावसंख्येचा एक डोंगर उभा आहे विशाल काय 113 धावांचा तो देखील चेस होऊ शकतो. लोअर फुलटॉस चेंडू मनगटाच्या साह्याने लॉंग ऑनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. इम्रान भाई देखील मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मैदानाच्या चारो तरफ जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांच्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी पुरवल्या गेल्यात त्या व्यवस्थित राहीत का नाहीत याची विचारपूसना करतायत. आणि या चेहऱ्याने कुर्ल्यातील खेळाडूंना भरपूर काय दिलं. कुर्ला प्रीमियर लीग सारखं एक हक्काचं प्लॅटफॉर्म दिलं. त्यामध्ये अनिलजी राठोड साहेबांचं योगदान विसरून चालणार नाहीये. आणि मागील 2-3 वर्षांपासून आपण पाहतोय की जय कुडाळकर साहेबांची साथ जेव्हा भेटली ना त्यावेळेपासून स्तर जो आहे प्लॅटफॉर्मचा तो मात्र अधिकाधिक सुंदर होत चाललाय. मित्र असं म्हणेल की गतवर्षी ओपनचे खेळाडू म्हणजेच असेच आयकॉन खेळाडू दिले गेले. यावर्षी त्याहून अधिक चांगले आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अजून काय दिलं पाहिजे.
म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये मी तर असंच म्हणेन की आपण प्रिडिक्शन करूयात आणि तुम्ही प्रिडिक्शन करा, मी पूर्ण करेन, ही जय कुडाळकर साहेब मात्र आमच्यापर्यंत शाश्वती देत आहेत. तर इथे मात्र षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 40च्या घरामध्ये. 44 माफ करा 44. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतो की एक्स्ट्रा कव्हर रिजनला तटवण्याचा प्रयत्न. खालिद ब्रॅव्हो वन ऑफ द यंग टॅलेंटेड खेळाडू याला मात्र मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं. लोअर फुलटॉस चेंडू होता, ढकलायचा होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये. टायमिंग नीटचं होत नाहीये आणि क्षेत्ररक्षक आधीच तैनात केला गेला होता आणि चेंडू मात्र सरळ जाऊन विसरतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक मोठी सफलता इथे मात्र प्राप्त होते सांगी कोट्यामध्ये. बॅट्समन महान इथे मात्र आउट होतोय. तर जरूर आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत महान आणि त्यानंतर मात्र अजून एक महान खेळाडू ज्यांनी मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करून सोडले असंख्य साऱ्या खेळाडू वर्गांना, प्रेक्षकांना आणि क्रीडा रसिकांना. अर्थात मुंबईचा षटकार किंग, सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये किशन देवेंद्र. पहिला चेंडू किशन यांच्या विरुद्ध. आत येणारा चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतो डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. सुमितचा कॉल खूप वेगवान होता. सुमितने सांगितले की किशन तुला स्ट्राईक रोटेट करायचे आणि त्याच गोष्टीला मात्र मुजोरा दिला गेला आणि स्ट्राईक मात्र रोटेट होत्या. सिंगलने खातं उघडलं जाते किशन यांच्या वैयक्तिक खेळीचं आणि स्ट्राईक वरती आता मात्र येत आहेत सुमित ढेकळे. सर्वाधिक शैलीदार खेळाडू लेफ्ट हँडेड म्हणून जगत सरकार आणि त्याच्यानंतर सुमित ढेकळेला पाहिलं जातं. मागील 2-3 वर्षांमध्ये जगत सरकारचा बोलबाला चालू आहे परंतु कन्सिस्टन्सी पहा. गेली 8-10 वर्षांपासून सुमित ढेकळेने आपल्या खांद्यांवरती जो भार ठेवलाय ना, वन ऑफ द स्टायलिश प्लेअर लेफ्ट हँडेड, तो अजून देखील तो पेलावतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय कमालीचा थ्रो आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अली, खूप चांगले क्षेत्ररक्षक आणि 2 चांगल्या कॅचेस देखील त्यांनी कंप्लीट केलेत. आणि बॅटिंग करत असताना सिद्धेश शिलग याच्या विरुद्ध 3 षटकार एकाच षटकामध्ये लगावले होते. बघा कृष्णा बाद झाल्यानंतर असं वाटलं गेलं होतं की KF11 संघ कुठेतरी पिछाडीवरती पडतो की काय, परंतु बाउन्स बॅक ओमी आणि अलीने करून दिलाय आणि ज्याच्या बलबुत्यावरती मात्र हा संघ मात्र जाऊन पोहोचला 112च्या घरामध्ये. बॅटीची इनसाइड एज इथं मात्र कुठेतरी लागली होती की काय म्हणावं लागेल. बघा हे टॅलेंट आहे कुर्लाचं आणि इथे जे खेळाडू खेळतायत ना, प्रत्येकाकडे एक वेगळी कुवत आहे, प्रत्येकाकडे एक वेगळा स्पार्क आहे, प्रत्येकाकडे एक वेगळी एनर्जी आहे आणि याच क्षमतेचा वापर आज मात्र सीझन 10 मध्ये सर्व खेळाडू करतील, युवा वर्ग करतील, याच्यात कुठल्याही प्रकारे शंका नाहीये. अगदी पहिल्या दिवशी आपण पाहतो की मैदानाच्या चौफेर उपस्थित असलेली प्रेक्षकांची गर्दी सांगते या स्पर्धेची महत्वाकांक्षा, सांगते या स्पर्धेबद्दलचं असलेलं प्रेम आणि हे प्रेम मात्र आता ओसांडून वाहतंय.
रनअप इथे थोडासा चुकतोय, पावलं थोडीशी अडखळत आहेत, परंतु ही पावलं सुधारतील याच्या शंका नाहीये. वर पिच चेंडू होता, यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हाय आणि हँडसम चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. ही ओळख आहे सुमितची, त्यांच्या आवडत्या आणि त्यांच्या झोन मधल्या चेंडूची वाट पाहतात आणि असं म्हणतात ना मित्रांनो, टप्प्यात आला की कार्यक्रम मी करतो. आणि याच मात्र मूर्तिमंत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळालंय. ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी इथे आलाय बाहुबली षटकार. बघा का या खेळाडूला चेसिंग मास्टर म्हणलं जातं. या खेळाडूचा टेम्परामेंट आहे ना हा वेगळ्याच उंचीवरती आहे. मोठ्या मंचाचा मोठा खेळाडू आहे हा. लोअर फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. इथे मात्र चेंडू भिरकावून लावलाय. बॅक टू बॅक अजून एक येतो षटकार. बघा मुंबईमध्ये स्कोर झालाय 59. बघा मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र षटकारांच्या या लांब्या आहेत ना त्या खुंटलेल्या आहेत. आणि या मैदानाचा जर विचार केला तर प्रॉपर षटकार आहेत सर्व. आणि या मैदानावरती जर विचार करता या मैदानावरती टेनिक्सचे बॉल वापरले गेले. आणि सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर टेनिक्सच्या चेंडूंचा बोलबाल आहे. आणि चेंडू फक्त बॅटीवरती प्रॉपर घ्या, बाकीचं काम हा चेंडू करतो. म्हणजे सध्याच्या घडीला फलंदाजांना हा चेंडू कुठेतरी जास्त साथ देतो की काय. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असणारे ती म्हणजे 54 धावांची. तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो की कृष्णावरती विश्वास दर्शवला गेलाय. 24 मध्ये 54 पाहिजेत. एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर हे षटक खूप निर्णायक असेल. या 4 षटकांमध्ये 2 षटकांवरती जर का अंकुश लावला गेला ना 5 ते 6 धावा किंवा 10च्या आतमध्ये जरी रोखलं गेलं ना तर एक चांगली मजल मारू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. धावा डिफेन्स करत असताना एक महत्वपूर्ण षटक येणं गरजेचं आहे. कृष्णाला माहिती स्ट्रॅटेजी कशा प्रकारे रंगात आणायचे आणि आपल्याकडे असलेले जे गोलंदाज आहेत त्यांचा वापर अचूक ठिकाणावरती कशा प्रकारे केला जाईल हेच पाहणं जोगं असेल येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये. पहिला हाफ कंप्लीट झालाय सेकंड सत्रामधला. दुसऱ्या हाफला सुरुवात होते. 4 षटक शेष आहेत, 59 हवेत. वर फुलटॉस यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू वाईड लॉंग ऑफच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये जातोय. 4 धावांसाठी येईल हा चौकार. बघा किशन देवेंद्र फक्त आणि फक्त षटकारांसाठी ओळखला जात नाही मित्रांनो, तर टेक्निकल खूप साऊंड येतो. ज्या दिशेने तुम्ही गोलंदाजी कराल त्या दिशेने तो फटकेबाजी देखील करेल आणि हेच पाहायला मिळाले. यावेळेस मात्र अखूट टप्प्याची लाईन. का या खेळाडूला सिक्सर किंग म्हणलं जातं याचं उदाहरण आता तो मात्र दर्शवतोय. कृष्णा ज्यांनी मात्र मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यासाठी भाग पाडलं अशाच फलंदाजाच्या विरुद्ध आता मात्र किसन षटकार लगावतोय आणि कृष्णाला देखील सांगतोय की बघ कृष्णा षटकार मारल्यानंतर गोलंदाजाची परिस्थिती कशा प्रकारची असते. इथे मात्र येतोय नेत्रदीपक फटका, परंतु कमबॅक करणं कमबॅक करणं ही कृष्णाची देखील ओळख आहे. आणि पायात अडकलेला काटा हा कसा काढायचा ना हे कृष्णाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हॅलो तर बघूया आता अडसर मात्र डोळ्याच्या समोर येऊन उभा राहिलाय. पायामध्ये रुत्न करतोय हा काटा आणि या काट्याला मात्र उचल बांगडी केली जाणार का. राऊंड द विकेट कृष्णा यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू भिरकावला मनगटाचा खूप चांगला वापर. चेंडू मात्र येईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय असून एक चौकार. फटका चांगला होता, चेंडू त्याहून अधिक चांगला होता, परंतु ज्या प्रकारे चेंडूला तटवलं गेले कौतुक करावं लागेल किशन यांचं. बघा 24 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता होती. हे षटक किती महत्वाचं आहे किशनला माहिती आहे आणि कृष्णाच्याच विरुद्ध जर का हात खुले केले गेले तर मात्र येणाऱ्या उर्वरित गोलंदाजांवरती एक दबाव बनवण्याचा प्रयत्न हा यशस्वी होईल आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न
आणि एक धाव मात्र जरूर भेटते पहिल्या 4 चेंडूंवरती. हॅलो 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 हॅलो. तर षटकाचे होते सांगता आणि $78 झालेत. 35 पाहिजेत. 3 ओव्हर 35 पाहिजेत. 78 झालेत. तर बघा या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या ऐकूयात पुन्हा एकदा प्रवीण अर्जुने सर कळंबोली यांना. तर नक्कीच धन्यवाद प्रशांत पुरेश शेखवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी. क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मात्र या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना जर आपण पाहिलं तर दोनही मन अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जोपर्यंत सुमित मैदानाच्या आतमध्ये आहे ना, मी म्हणेन आशेचं किरण फलंदाजी करणाऱ्या अर्थातच विशाल 11 संघासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु या फलंदाजाची विकेट घेणं याला मात्र प्राथमिकता द्यावी लागेल. कैफ 11 संघाला जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर सुमित नावाचा हे जो अडथळा आहे, हा जो स्पीड ब्रेकर आहे, तो मात्र तुम्हाला दूर करावा लागेल. कारण विजयाच्या मार्गामध्ये असणारा हा सर्वाधिक मोठा धोका आहे आणि हा धोका कशा पद्धतीनं तुम्ही पार पाडताय हे सर्वाधिक महत्वाचं. गोलंदाजीमध्ये मुजीबचा या ठिकाणी वापर केला जातोय. आघाडीचं षटक फेकलं होतं मुजीबनं. पॉवर प्ले 1चं हे षटक होतं आणि या षटकामध्ये मात्र त्यानं कमालीची गोलंदाजी केली होती. जरूर शेवटच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु जो दबाव आहे, तो दबाव जर इथे तुम्हाला बनवायचा असेल तर मात्र मुजीबला आपल्या क्रिकेटिंग करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी मैदानावर साकारावी लागेल. यावेळेला अकोटप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू टार्गेट काढण्याचा प्रयत्न. खरं तर चेंडू हातात आल्या डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होतं, परंतु थोडासा वेळ घेतला गेला आणि तितका वेळ पुरेसा होता. कारण रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं ना तर किशन देवेंद्रला पर्याय नाही आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. एकूण धावांचा विचार केला या एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. 79 रन्स ऑन द बोर्ड. 79 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य 113 धावांचं. 112 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. अजूनही 34 धावांची गरज असेल. गोलंदाज स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. थोडासा फिंगर्स रोल केल्या गेल्या. चेंडूला उंची देखील दिली गेली. लालसा निर्माण केली फलंदाजाच्या मनामध्ये आणि हे सातत्यानं तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज हे घर बसल्या आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्ही वरती देखील आपण या स्पर्धांचा आनंद लुटू शकता. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला लाऊड अपील आहे. इम्पॅक्ट पॉइंट पाहिला. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा नक्कीच या ठिकाणी निर्णय येतो. या सेटचा लेग बाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण देखील घेतलं आणि सुमितला मात्र निरुत्तर केलंय. मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर कमालीची गोलंदाजी मुजीबची आपल्याला पाहायला मिळाली. साधारणतः 6 फुटाचा हा गोलंदाज आहे आणि ज्यावेळेला चेंडू रिलीज करतो ना त्यावेळेला 7 ते 7.5 फुटावरून चेंडू रिलीज करतो आणि अशा चेंडूला साईड करणं या गतीमध्ये थोडंसं आव्हानात्मक ठरतं फलंदाजांना. परंतु हे फलंदाज असे आहेत की ज्यांना
फार काळ जकडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि खास करून सुमित सारखा विस्फोटक फलंदाज ज्याला टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून संबोधला जातो. सध्याच्या क्रिकेट हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर सुमितचा बोलबाला देखील आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं त्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये विजयासह आपल्या अभियानाची सुरुवात करण्याच्या उद्दिष्टानं मात्र हे दोनही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धाव फलकावरती आलेत. 81 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न शॉट पॉइंटला. हा चेंडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. खरं तर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉट पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी शॉट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आणि उर्वरित 5 क्षेत्ररक्षक हे आपल्याला पाहायला मिळतात ते जवळपास सीमारेषेलगत. ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज मुझे कमालीची गोलंदाजी. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, बॅटीचा लीडिंग एज आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आणखीन एक KPL चौकार. या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 86 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची गरज. खरं तर कमालीचं कमबॅक राहिलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून. 18-35चं समीकरण होतं. अवघ्या 8 धावांचं हे षटक राहिलंय आणि या षटकामध्ये मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. 12 बॉल 27 रन्स रिक्वायर्स टू विन. आखिरी 12 गेंदे शेष और जीत के लिए 27 रनों की आवश्यकता. क्या होगा? 86 टोटल goes on to 86. देखिए पहले सत्र में 112 रन आए थे स्कोर कार्ड के ऊपर, यानी आने वाली 12 गेंदे 27 रन. इस विकेट की यदि बात करें तो विकेट अब दोपहर का सत्र यहाँ पर चलता हुआ, विकेट पूरी तरह से खुली हुई, धूप सूरज की किरणें मैदान के ऊपर आती हुई और सुबह का जो ड्यू फैक्टर था अभी भी, यस, इनफैक्ट प्लेयर इज ऑन द ग्राउंड नाउ. शायद यहाँ पर सलमान को मौका दिया गया है. सलमान इज रिप्लेसिंग, आई थिंक केफ इज आउट. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 4 सिंगल आणि 1 बाउंड्री. 4 सिंगल 1 बाउंड्री आहे सर. तो 8 रन आहे इस ओव्हर में. 18-35 पाहिजे होते, 18-35 पाहिजे होते. 8 आल्या, 12-27 हव्या आहेत. आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आहे. तर गोलंदाजीची धुरा यावेळेला मात्र गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोवल्यावरती एक निर्णायक षटक घेऊन खालीद मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक युवा टॅलेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. सुमित इज ऑन स्ट्राईक. सामना रंगतदार स्थितीमध्ये आणि इथे मात्र हात तो खुले करण्याची संधी आणि ही संधी मात्र सुमितनं दवडली नाहीये. अगदी स्लॉट मध्ये चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. खालीदचं स्वागत इथे मात्र षटकारानं केलंय. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा षटकार मात्र सुमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकारानं सुमित पोहोचतायत आपल्या वैयक्तिक. अजूनही येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची गरज. आपल्या वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळत आहेत सुमित आणि इथून मात्र आडवा बॅटनं चेंडूला भिरकावलाय. जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार KPL षटकार. या षटकारानं मात्र आपल्या वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती सुमित मात्र मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची फलंदाजी साकारतोय. 12 चेंडू 27 धावांची गरज असताना सलगच्या 2 चेंडूवरती मात्र सुमितच्या बॅट मधून आले 2 उत्तुंग षटकार. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की 8 षटकांच्या लढतीमध्ये 7वं षटक हे नेहमीच महत्वाचं असतं आणि ते महत्वाचं षटक इथे सुमितनं आपला बोलबाला या मैदानावरती पुन्हा एकदा दखल घेण्यास भाग पाडलाय तमाम क्रीडा रसिकांना. 49 या वैयक्तिक धावसंख्येवरती अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर. यावेळेला जोरकस फटका
क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि याचबरोबर आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण षटकारानं मात्र हा खेळाडू बॅट उंचावत असताना आपल्या तमाम चाहत्यांना या ठिकाणी अभिवादन करत काय कमालीचा खेळ मैदानावरती दाखवलाय. मैदानाच्या चौफेर उपस्थित प्रेक्षकांच्या मात्र टाळ्यांचा कडकडाट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. का या खेळाडूला टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली संबोधलं जातं, ज्यानं स्वतःचा स्वार्थ न बघता संघाची गरज ओळखली. तिसऱ्या चेंडूवरती सलग 3 षटकार. आता मात्र अवघ्या 9 धावांची गरज. वेट अँड वॉच क्रिकेट. सिक्सर नंबर 4 खालिद वरती अक्षरशः मी म्हणेन की बरसलाय तो फलंदाज सुमित. आणखीन एक बिग हिट, बिग शॉट, 6 धावा, षटकार. अवघ्या 3 धावांची गरज. आता मात्र चेंडूंमध्ये 4 चेंडू 4 षटकार. 5व्या चेंडूवरती 5वा षटकार लगावला जाणार का? ऑल आईज ऑन द सुमित नाव. येस, हियर वी गो. सिक्सर नंबर 5 इन अ रो. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथे सामना संपलाय, अन्यथा 6 चेंडू 6 षटकार देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले असते. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. या ठिकाणी कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी मात्र सुमित ढेकळ्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. आणि का या खेळाडूला टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली संबोधला जातो. फॅन फॉलोविंग पहा, मैदानाच्या 4ही दिशेनं प्रेक्षक येत आहेत आणि सुमितचं मात्र अभिनंदन करत असताना या स्पर्धेतला पहिला अर्धशतक वीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि या सामन्यात चेक हो, तर या सामन्यामध्ये तब्बल 10 षटकार आणि 67 धावांची बहारदार खेळी ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली तो सुमित ढेकळे ठरलाय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. तर सुमित यायचं आपल्याला प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल आणि थोडासा संपर्क देखील आपण साधणार आहोत. सुमित बरोबर चर्चा देखील या ठिकाणी करणार आहोत, कारण मोठ्या संख्येनं चाहता वर्ग आज कृष्णा सातपुते सर असतील, सुमित ढेकळे सर असतील, त्याचबरोबर ओंकार देसाई सर असतील आणि अगदी किशन देवेंद्र सर असतील. तर चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी अर्थातच